मग ती परत येतात का, तुम्हाला भेटतात का, तुम्हाला हे करतात का, किंवा ह्यांचं तुमचं नातं काय आहे, इतकं तुम्ही कसं काय प्रेम येतं, हे सगळं कुठलंही नातं नसताना प्रेम कसं काय तुमच्यात इतकं उत्पन्न होतं, या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारी ही कविता आहे. तुम्ही त्या छोट्या बाळाला उद्देशून ही कविता लिहिलेली. तुझं आणि माझं नातं काय, अनाम प्रेम नावाची कविता आहे. तुझं आणि माझं नातं काय या प्रश्नाचं उत्तर नाही मिळत मला. तुझं आणि माझं नातं काय या प्रश्नाचं उत्तर नाही मिळत मला, आणि आता गरजही वाटत नाही ते शोधायची. आणि आता गरजही वाटत नाही ते शोधायची. माझ्या अंतर्मनातील लहरी घट्ट नातं सांगतात थेट तुझ्याशी. माझ्या अंतर्मनातील लहरी घट्ट नातं सांगतात थेट तुझ्याशी, पण वास्तवात असणाऱ्या कुठल्याही नात्याशी त्याची लय जुळत नाही. पण वास्तवात असणाऱ्या कुठल्याही नात्याशी त्याची लय जुळत नाही. माझ्या हृदयात तुला परमेश्वराचं स्थान आहे. त्या बाळासाठी माझ्या हृदयात तुला परमेश्वराचं स्थान आहे, त्याच्याशी आपलं कुठं काय नातं असतं. माझ्या हृदयात तुला परमेश्वराचं स्थान आहे, त्याच्याशी आपलं कुठं काय नातं असतं. तू गीत आहेस माझं, तू धून, तू पूजा, पहाटेचे विशाल स्वप्न आणि त्यावरील दृढ विश्वास. तू उगवतीची सोनेरी किरण आणि उद्याचा सूर्य. तू उगवतीची सोनेरी किरण आणि उद्याचा सूर्य, याच्याही पलीकडे जाऊन सांगू तर तू श्वास आहेस माझा, माझ्या जगण्याचा तू ओझोन. तू प्राण जो बाहेर निघाला की शरीर संपून जातं. मग सांग बरं मला कुठल्या नात्यात गुंफू या साऱ्या भावनांना. मग सांग बरं मला कुठल्या नात्यात गुंफू या साऱ्या भावनांना, आणि कुठल्या नात्याला झेपेल हे सारे, आणि कुठल्या नात्याला झेपेल हे सारे. तू देव आहेस माझा, तुझ्याशी सुरू असतो माझा कायम संवाद. आपण संवाद करतो ना, तुला मोठं व्हायचं, ह्याचं काय करायचं, पुढे शिकवायचं, हे करायचं. तुझ्याशी सुरू असतो माझा कायम संवाद. मला हवा असतो तुझा सहवास, आणि उत्कंठता असते तुझ्यापर्यंत पोहोचण्याची. त्यासाठी धावत असतो मी सारखा, त्यासाठी धावत असतो मी सारखा. गतीने बधीर झालेल्या माझ्या मनाला, गतीने बधीर झालेल्या माझ्या मनाला थकल्याची जाणीवही होत नाही. गतीने बधीर झालेल्या माझ्या मनाला थकल्याची जाणीवही होत नाही. आणि वाटेत मिळणाऱ्या ठेसा, काटे, अडथळ्यांनी दिलेल्या वेदनांना ते दादही देत नाहीत. म्हणजे हे काम करताना खूप असंख्य वेदना असतात, असंख्य काटे असतात, आडवे येणारे लोक असतात. याच्यावरतीच हे वाक्य आहे. प्रचंड यशाला कवेत घेऊन आकाशात मुक्त संचार करणारी तू. प्रचंड यशाला कवेत घेऊन आकाशात मुक्त संचार करणारी तू, पाहण्यासाठी मी आतुर आहे. प्रचंड यशाला कवेत घेऊन आकाशात मुक्त संचार करणारी तू, पाहण्यासाठी मी आतुर आहे. मी ठरवलंय तुझ्या स्वप्नांना आकार देण्यासाठी जगायचं. मी ठरवलंय तुझ्या स्वप्नांना आकार देण्यासाठी जगायचं. तुझ्या पंखात बळ भरायचं आणि त्यासाठी लढायचं. मी ठरवलंय तुझ्या स्वप्नांना आकार देण्यासाठी जगायचं, तुझ्या पंखात बळ भरायचं, त्यासाठी लढायचं. प्रेम, प्रेम या अडीच अक्षरावरच हे सारं उभं आहे. प्रेम या अडीच अक्षरावरच हे सारं उभं आहे, आणि तेच मला तुझ्याशी घट्ट बांधून ठेवते, मला तुझ्याशी घट्ट बांधून ठेवते. अनाम प्रेम.